साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। मित्रपक्ष लढताना महायुतीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणार, मित्रपक्ष एकत्र बसणार, अशी परिस्थिती तसा निर्णय घेणार, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। जिल्हा परिषदेमध्ये महायुतीच्या माध्यमातून 2/3 बहुमताने महाराष्ट्रात भाजपा महायुती निवडून येईल। 51% वर मतं घेऊन भाजपा महायुती निवडून येईल आणि याकरता कालही माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी, शिवसेनेचे उदय सामंतजी आणि शंभूराजे देसाई आमची बैठक झाली आणि ज्या ज्या ठिकाणी महायुती शक्य आहे त्या ठिकाणी महायुती हे पूर्ण शक्तीने राहील। ज्या ठिकाणी महायुती अशक्य आहे त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढू, पण मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घेण्याचा निर्णय कालच्या समन्वय समितीच्या बैठकीत झाला। एकंदरीत महाराष्ट्र आम्ही जिंकू आणि जसा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 3,18,00,000 मतं घेऊन आम्ही जिंकलो, तीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राहील। चंदगडमध्ये आपण पाहिलं की 2 राष्ट्रवादी एकत्र आले, इकडे पिंपरी चिंचवडमध्ये पण 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, तिकडे कोकणामध्ये 2 शिवसेना एकत्र, तर हे काय नेमकं झालं? नाही, काही ठिकाणी तिथली स्थानिक जी काही आमच्यासोबत पक्षासोबत जी लढाई आहे ती स्थानिक लढाई आहे आणि त्यामुळं पिंपरी चिंचवड बघितलं तर राष्ट्रवादी वर्सेस भाजप आहे। चंदगडमध्ये हीच परिस्थिती आहे। काही ठिकाणी शिवसेना भाजप कोकणामध्ये आहे। त्यामुळं त्या ठिकाणी मित्रपक्ष लढताना किंवा मैत्रीपूर्ण लढताना कुठलाही त्या ठिकाणी महायुतीवर परिणाम पडणार नाही अशी काळजी आम्ही काल घेतली आहे। भाजपला नुकसान होणार नाही यामुळे? नाही, भाजपाला जे काही भाजपाचं संघटन आहे ती संघटना जे काही आमची शक्ती आहे त्या शक्तीप्रमाणे आम्ही लढू आणि शेवटी मित्रपक्ष आम्ही आहोत। आम्ही प्रयत्न करतो आहे की एकंदरीत बसायचा, जास्तीत जास्त ठिकाणी हा प्रयत्न होतो आहे, पण काही ठिकाणी होत नाही आहे। तर आता जशी परिस्थिती आहे तसं पुढे जाऊ। काल आरक्षण सोडत झाली आणि त्यानंतर अनेक इच्छुक असतील, प्रस्थापित असतील, पुणे शहरात तर तुमचा आकडा खूप मोठा आहे, त्यामुळे कुठेतरी जे नाराज असतील किंवा जे अतिखुश असतील त्यांना काय समजणार? अनेक नवीन इच्छुक आहेत, नवीन चेहऱ्यांना संधी। फॉर्म्युला काय? फॉर्म्युला काय यावर्षी? फॉर्म्युला एकच आहे, जनतेच्या मनात ज्याला नगरसेवक म्हणून मान्यता आहे, जनतेच्या मनात ज्याला मान्यता आहे त्यालाच तिकीट मिळणार आहे। एक चांगल्या पद्धतीचं सर्वेक्षण आम्ही चालू केलेलं आहे आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातून काय मेरिट काय डिसमेरिट आहे शेवटी काही अंदाज घ्यावे लागतात, ते अंदाज घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। ड्रग्ज प्रकरणातल्या एका आरोपीला तुम्ही भाजपात प्रवेश दिला असा एक आरोप होतोय। असं आहे की पूर्वाश्रमीच्या काही हिस्ट्रीमध्ये काही एखादा गुन्हा दाखल झाला तर मग त्या गुन्ह्यातनं काही शिक्षा झाली का? गुन्ह्यातनं शिक्षा होणे याला खऱ्या अर्थाने तो आरोपी आहे, तो दोषी आहे वगैरे। FIR एखाद्या वेळी झाला, FIR झाल्यानंतर त्या ठिकाणी दोषमुक्त झाला असेल किंवा त्या ठिकाणी कोर्टाने काही त्याला सजा दिली नसेल तोपर्यंत आपण साधारणतः प्रत्येकाला एकमत द्यायचा अधिकार आहे, पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की दोष असेल, कोर्टाने जर दोषी ठरवलं असेल तर आम्ही त्याचा नक्की विचार करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।